व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपात 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती। एका मिनिटात 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलचे भूकंप। जपानलाही 6.9 रिश्टर स्केलचा धक्का। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या बैठकीत सवाल। बैठकीला शरद पवारांसह महाविकास आघाडीचे 60 पैकी 23 आमदार गैरहजर। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याचा आज निकाल। घटनेनंतर अवघ्या 2 महिन्यांच्या आत खटला निकाली निघणार। नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। जामीन मिळणार की कारागृहातला मुक्काम वाढणार याकडे लक्ष। अमरावती शहरात पहिल्याच पावसात जनजीवन विस्कळीत। बाजारपेठा आणि सखल भागांमध्ये पाणी साचलं। रस्त्यांना तलावाचं स्वरूप। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात तुफान पाऊस, नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला तर अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस, पहिल्याच पावसात ओढे नाले तुडुंब, शेत जमीन खरडून गेली। खासगी मेडिकल कॉलेजेसना सरकारी कॉलेजेसपेक्षा जास्त शुल्क आकारण्यापासून रोखता येणार नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। ईडब्ल्यूएस वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का।